राव बहादूर काल रात्री पाहिला मी. व्यंकटेश महाचा मूव्ही म्हणजे काहीतरी खास असेल वाटलं होतं, पण तिथे हेवी लॅग आणि बोरिंग नरेशन शिवाय दुसरं काहीच नाहीये. मला नाही आवडला. राव बहादूर नाही लॅग बहादूर नाव ठेवायला हवं होतं. मूव्ही मध्ये व्यंकटेश महाने टेक्निकल वर्कवर खूप मेहनत घेतली आहे. पण एंगेज करणाऱ्या नरेशन मध्ये मात्र तो चुकला असं वाटतंय. क्लायमॅक्स मधला फक्त एक पोर्शन मूव्ही मध्ये थोडा रिलीफ देतो. बाकी काही मला पटलं नाही. त्याचं मेन रिझन काय आहे ते सांगतो. त्याआधी बेसिक प्लॉट लाईन काय आहे ते पाहूया. रामप्पा खूप आधीच मरायला हवा होता असं डॉक्टर्स म्हणतात. पण तो अजूनही जिवंत असतो. कोणाकोणाशी तरी बोलत असतो. दुसऱ्या जगाच्या आणि आपल्या जगाच्या मध्ये फिरत असतो. याला वैद्यकीय चमत्कार म्हणतात. पण यामागे एक संशय आहे. नक्की काय घडलंय? तुम्हीच पहा. कोणताही मूव्ही घ्या, कोणताही जॉनर घ्या, एक गोष्ट मेन असते. ती म्हणजे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मेन पॉइंट. शिवाय हा लक्ष वेधून घेणारा एक मुख्य घटक आहे. का पाहायचा? मी का बघतोय? ही एक गोष्ट. कोणत्याही मूव्हीला पुढे नेणारा हाच मेन कॅटलिस्ट असतो. या सिनेमात जो काही पॉइंट आहे, त्याने मला अजिबात खिळवून ठेवलं नाही. त्या पॉइंटमध्ये क्युरिओसिटी निर्माण करण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे त्या पॉइंटमध्ये काहीच किक वाटली नाही. ऍक्टिंग आणि टेक्निकल कामात जे काही आहे ते सोडलं तर कोअर सब्जेक्टमध्ये मात्र अजिबात दम नाहीये. संशयाचं भूत तर उभं केलं, पण तो संशय एक्साइट करू शकला नाही. किती वेळ हेच चालणार? अजून काही इंटरेस्टिंग पॉइंट आहे का? असाच काहीसा अनुभव आला. मला असं वाटतं की सिनेमाच्या टेक्निकल वर्कवर जास्त फोकस केल्यामुळे इंटरेस्टिंग पॉइंट निवडण्याच्या बाबतीत ते कुठेतरी कमी पडलेत. म्हणजे इथे कॅमेरा वर्क खूप स्ट्रॉंग आहे. फ्रेमिंग असो किंवा शॉट मेकिंग, सिनेमॅटोग्राफीमध्ये जे काही वेगळे प्रयोग करायचे होते, तेच यात जास्त दिसतात. हॉलिवूड फिल्म्स बघितल्यावर मला वाटतं की माझ्या सिनेमातही तसा एक शॉट असायलाच हवा. असे बरेच शॉट्स आहेत. काही शॉट्सची तर गरजच नव्हती. त्यामुळे लॅग अजूनच वाढलाय. ते फक्त कॅमेरा वर्क दाखवण्यासाठीच होते, दुसरं काही नाही. त्यामुळे लॅग बहादूर अजून वाढून अल्ट्रा लॅग बहादूर झालाय. सो टेक्निकली स्ट्रॉंग झालाय. पण सिनेमा मात्र बोरिंग झालाय. क्लायमॅक्स मध्ये एक पॉइंट येतो. साधारण 5 मिनिटांच्या कोटापासून ते कानात सांगण्याच्या सीन पर्यंत. तिथे मात्र चांगलं वाटलं, थोडा वेळ खिळवून ठेवलं, पण नंतर पुन्हा सगळं सोडून दिलं. परफॉर्मन्सच्या बाबतीत सत्यदेवने नॉर्मल ऍक्टिंग नाही, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍक्टिंग केली आहे. सिनेमात टेक्निकल वर्क जेवढं स्ट्रॉंग आहे, सत्यदेवची ऍक्टिंग त्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे. बाकीच्यांनी चांगलं काम केलंय. सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे आणि संगीतही चित्रपटाला साजेसं आहे. फायनली मला तरी हे वर्कआउट नाही झालं. तुमची मर्जी. यात कोणतेही ऍडल्ट सीन्स किंवा बॅड लँग्वेज नाहीये. हा सिनेमा कसा वाटला कमेंट करा. पुढच्या व्हिडिओत भेटू. थँक्यू. जय हिंद.